चेंडूची गती या ठिकाणी निश्चितपणे वाखाणण्याजोगी होती. मात्र चेंडूची लंबाई काहीशी कमी करतोय. लेंथ चेंडू फेकतोय तो अर्थातच गोलंदाज गौरेश. या चेंडूचा अंदाज लागत नाही. तो डावखुरा हाताचा फलंदाज राम योगेश याला निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या धावफलकावर 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी चेंडू आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. यष्टीमागे हलकीच दात, विश्वास कमी, उत्साह जास्त. अनुभवी पंच या ठिकाणी पंचगिरीची भूमिका पार पाडणारे ही दात फिटावून लावतायत. गौरेशच्या खाती चौथा निर्धाव चेंडू गणला जातोय. यावर शिक्कामोर्तब होतोय. 4 निर्धाव चेंडूसह या ठिकाणी 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मांजरे भंडारी बॉईज क्रिकेट संघ पाठलाग करतायत तब्बल 73 धावांचा 6 षटकांच्या सामन्यात. यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट स्क्वेअर लेगच्या शॉर्ट मिड विकेटला. जी धाव अस्तित्वात नव्हती ती अस्तित्वात धाव नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न राम योगेश फलंदाज करतोय. परिणाम भोगावे लागतायत. राम योगेशला धावचीत होऊन तिसऱ्या एकाच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 8 अशी असताना माघारी परतावं लागतंय डीचे. याही वेळी सुरेख असा चेंडू फेकला जातोय व या ठिकाणी प्रथमताच भंडारी चषक 2024च्या निमित्तानं 50-50 चषक हे निर्धाव गणलं जात. एक सफलता या षटकात धावचीतच्या स्वरूपात प्राप्त होते. म्हणजे एका अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण या मैदानावर पाहतोय.